म्हटलं. बातमी आहे पोटनिवडणुकीची। अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर 23 एप्रिलला बारामतीची पोटनिवडणूक पार पडणार आहे। राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही निवडणूक लढवणार आहेत। राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचे आकाश मोरे हे रिंगणात असतील। काँग्रेसकडून धनगर चेहरा असलेले आकाश मोरे यांना अखेर उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाहीये। राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचे आकाश मोरे हे सध्या रिंगणामध्ये असतील आणि अखेर काँग्रेसनं हा चेहरा जाहीर केलेला आहे। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। राजू, आकाश मोरे यांचं नाव खरं तर आधीपासून चर्चेतही होतं आणि काँग्रेसनं अखेर आपला उमेदवार जाहीर केलाय। अगदी आपण पाहतोय की एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। आपण वारंवार सांगत होतो की सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये काँग्रेस उमेदवार देणार आहे आणि 5 नावं जी दिल्लीत पाठवली आहे त्याच्यामध्ये आकाश मोरे यांच्या नावावरती जे आहे ते शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता होती आणि त्याचप्रमाणे शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय का बारामतीची निवडणूक ही कुठल्या प्रकाराचा बिनविरोध होणार नाही तर लढत होणार आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पाहतोय आपण की पोटनिवडणूक लागलेली होती। सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या आणि महायुतीच्या म्हणून उमेदवार असणार आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अजून आहे की नाही यावेळी स्पष्टता झालेली नाही। मात्र काँग्रेसकडून आकाश मोरे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। आता फक्त प्रश्न राहिलेला आहे की काँग्रेसच्या उमेदवाराला महाविकास आघाडीतील 2 पक्षांची काय नेमकी भूमिका असणार आहे। तर आपण पाहतोय की शरद पवारांनी आधीच त्यांच्या पक्षाने सांगितलं आहे की आम्ही उमेदवार देणार नाही, आम्ही जे आहे ते याला कुठल्या प्रकारचं बिनविरोध निवडणूक व्हावी अशी आमची भूमिका आहे। त्यामुळे आता तो एक मुद्दा आहे। दुसरी का आपण पाहतोय की ठाकरे गटाला सुद्धा उमेदवार देण्याचं जे आहे ते एक प्रकार त्यांनी नाही म्हटलेलं होतं, मात्र अधिकृत भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली नव्हती। त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाची नेमकी भूमिका ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा असणार आहे की आकाश मोरे यांना पाठिंबा असणार आहे हे स्पष्ट उद्यापर्यंत होऊ शकतं। आता उद्या जे आहे ते बारामतीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जातील आणि त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। खरं तर आज सकाळी आपण पाहतोय की हर्षवर्धन सपकाळ यांना सुनेत्रा पवार यांनी सुद्धा फोन करून जे आहे ते विनंती केली होती की ही संपूर्णपणे निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्यात यावी। मात्र ही विनंती केल्यानंतर सुद्धा काँग्रेसने हा उमेदवार दिलेला आहे। आपण पाहतोय की इतर नेत्यांनी म्हटलेलं होतं का अजित पवारांच्या निधनानंतर जे आहे ते बिनविरोध करावा, मात्र काँग्रेसनी भूमिका घेतलेली आहे का ही निवडणूक आहे आणि सुनेत्रा पवार ह्या माहितीच्या उमेदवार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीकडून आम्ही उमेदवार देणार आहे आणि तसं आपल्याला होताना पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नेमकं उद्या या सगळ्या पक्षांची काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी राजू, जसं तुम्ही सांगताय की आज सकाळी सुनेत्रा पवार यांनी फोन केलेला होता, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, सोबत महादेव जानकर यांना देखील फोन केला होता। मात्र या फोन कॉलच्या नंतर देखील काँग्रेसनं ही जी उमेदवारी जाहीर केली आहे किंवा एक धनगर समाजामधून पुढे येणारा हा जो चेहरा आहे तो जाहीर केलेला आहे, काय नेमकी काँग्रेसची भूमिका आहे आणि का काँग्रेसला ही निवडणूक लढवावीशीच वाटते, काय विश्वास आहे? आता आपण पाहिलं तर कुठेतरी काँग्रेसच्या आतमध्ये एक नाराजी सुद्धा असल्याचं खासगी सांगितलं जातंय, कारण ज्यावेळी राज्यसभेच्या निवडणुकाला महाविकास आघाडीच्या वाट्याला फक्त एक जागा होती, ती शरद पवारांना दिली गेलेली होती। आता विधान परिषदेची सुद्धा जी आहे ती जागा येऊ शकते आणि तिथं सुद्धा उद्धव ठाकरे जे आहे ते दावा करू शकतात। आणि आता ह्या 2 पोटनिवडणुका आहे त्यामध्ये राहुरीची जागा जी आहे ती राष्ट्रवादी शरद पवार गट लढणार आहे। त्यामुळे काँग्रेसने नेमकं करायचं का अशा एक प्रकारची संभ्रम अवस्था किंवा अंतर्गत कुजबूज जी आहे ती काँग्रेसला पाहायला मिळते। त्यामुळे बारामतीची निवडणूक लढली पाहिजे अशी भूमिका काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं होतं आणि त्याप्रमाणे बैठकीत सुद्धा तो निर्णय झालेला होता। एवढंच नाही तर राहुरीच्या जागेवरती सुद्धा जर महाविकास आघाडीचे कोण लढले नाही तर आपण लढायचं म्हणून बैठका सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या होत्या। त्यामुळे दोन्ही जागांवरती जे आहे ते लढण्यासाठी काँग्रेस इच्छुक होती। मात्र शरद पवारांची पहिलीची जागा होती त्या ठिकाणी प्राजक्त तनपुरे होते, त्यांचा पराभव झाल्यानंतर ही जागा आता परत पोटनिवडणूक लागलेली आहे। ठीक आहे राजू, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। ज्यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे ते आकाश मोरे आपल्या सोबत आहेत। आकाशजी, सुरुवातीला अभिनंदन तुमचं, कारण येत्या पोटनिवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही उतरणार आहात। काय नेमकं वाटतंय, पहिली प्रतिक्रिया काय आहे? थँक्यू व्हेरी मच मॅडम। काय हा आमचा संघर्ष आहे आणि आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी हा सगळा उमेदवारी असेल किंवा आम्ही त्या पद्धतीने आम्ही लढत आहोत। आमचा मूळ शत्रू हा भाजप आहे, त्यांची विचारसरणी आहे आणि त्यांच्या बाजूला जे काही लोक जातील त्यांच्या विरोधात आम्ही लढत राहणार आहोत।
काय नेमकी तुमची धोरणं असतील किंवा कोणते विषय घेऊन यंदाच्या या पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही उतरणार आहात? बरेचसे मुद्दे आहेत मॅडम. जसं जसं आता हा प्रखर मुद्दा आहे की जो काय आमच्या इथं अपघात झाला आदरणीय डेप्युटी सीएम आदरणीय आमच्या अजित पवारांचा, यांच्याविषयी जो काय इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं त्या पद्धतीने झालं नाही. आणि मला असं वाटतं की त्यांच्या घरातील लोक सुद्धा जरा थोडंसं कुठं प्रेशरमध्ये असतील सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून वगैरे. तर त्यामुळं या सगळ्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आम्ही ह्या रिंगणात उतरलेलो आहे. आणि मी तर आता आपल्या मीडियाच्या चॅनलला जाहीर करतो की जर का महाराष्ट्रात अजित पवारांची FIR घेत असतील तर आम्ही इथेच थांबायला तयार आहोत. तर अशा पद्धतीचा आमचा विचार आहे आणि आम्ही न्यायिक भूमिकेसाठी लढत आहोत. आणि ज्या पद्धतीने भाजप जे हे करतंय, दबावाचं राजकारण करतंय, प्रतिगामी राजकारण करतंय, याला उत्तर देण्यासाठी आम्ही हा संघर्ष उभा केलेला आहे. आकाशजी, कालच खरं तर तुम्ही एबीपी माझाशी बोलला होतात आणि तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की ही जी निवडणूक लढवण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय तो खरं तर अजितदादांसाठी, त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी किंवा त्या सगळ्या गोष्टीला न्याय मिळावा म्हणून तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात. अगदी ऍब्सोल्युटली हे एक मेन कारण आहेच. कारण का ज्यास महाराष्ट्रातला एक प्रमुख कर्तबगार माणूस जातो आणि कुणीच अकाउंटेबिलिटी फिक्स करत नाही. आपले नाही म्हटलं तरी महाराष्ट्राची जबाबदारी प्रमुख म्हणून आपले फडणवीस साहेबांची आहे. त्यांनी कोणावर तरी अकाउंटेबिलिटी फिक्स केली पाहिजे. हा मोठा म्हणजे हा लॉस त्यांचा नाहीये किंवा राष्ट्रवादी पार्टीचा नाही किंवा त्यांच्या कुटुंबाचा नाहीये. हा लॉस पूर्ण महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचा आहे. हा लॉस संपूर्ण पुणे बारामती तालुक्यातले सर्वजण जे अजित पवारांना प्रेम करणारे लोक आहेत त्यांचा आहे. तर याला कुठंतरी काहीतरी आपण न्याय देणार आहोत का, हा एक तसं आहे. तर त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आता सध्या आकाशजी, आता बोलता बोलता तुम्ही एक उल्लेख केला तो म्हणजे अजितदादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भात जर FIR घेण्यात आला तर तुम्ही इथेच थांबाल असं तुम्ही म्हणताय. म्हणजे काय होईल जर FIR दाखल झाला तर तुम्ही निवडणुकीतून माघार घ्याल? हो, अगदी 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 आम्ही हे क्लिअर आहे. कारण का आम्हाला बेसिकली आम्हाला काय आहे, आम्हाला इंटरेस्ट आहे की कुठेतरी न्याय मिळावा. आणि जे काही बुवाबाजी फोफावली महाराष्ट्रामध्ये खराच्या रूपाने ह्या सगळे म्हणजे अंधश्रद्धेकडे आपण महाराष्ट्र चालवलेला आहे, हा कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही हा प्रयत्न असणार. ठीक आहे. ओके आकाशजी, धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी. बघूयात पुढची बातमी. बारामती पोटनिवडणूक